अर्कातला स्वर्ग पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 100 दिवस आर्थर रोड कारागृहात असताना संजय राऊत यांनी लिहिलेलं हे पुस्तक शनिवारी म्हणजेच उद्या या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे। मात्र त्याआधीच एबीपी माझाच्या हाती हे पुस्तक लागलंय। या पुस्तकात संजय राऊत यांनी आजवर आधी न मांडलेल्या अनेक खळबळजनक बाबी लिहिल्या आहेत। त्यातलंच एक म्हणजे या पुस्तकातील राजा का संदेश साफ है हे प्रकरण। यात बाळासाहेबांनी अमित शहांवर मोठे उपकार केल्याची कहाणी आहे। गुजरात दंगल प्रकरणी सीबीआय चौकशीचा ससेमिरा मागे लागलेला असतानाच तसंच तडीपारीची कारवाई झालेली असताना बाळासाहेबांच्या एका फोनने अमित शहांना संकटाच्या गर्तेतनं कसं बाहेर काढलं हे सांगणारी आणि हा दावा करणारी ही कहाणी। तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अमित शहांना गुजरात दंगलीनंतर केलेल्या मदतीबद्दल राऊतांनी नेमका काय दावा केलाय ते पाहू। गुजरात दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे होता। शहा तरुण होते आणि त्यांची दाढी काळी होती। फक्त बाळासाहेब ठाकरे मदत करू शकतात असं शहांना कुणीतरी सुचवलं। लहान जय शहाला घेऊन अमित शहा मुंबईत पोहोचले। कलानगरच्या मुख्य गेटवरच शहांना अडवून ठेवण्यात आलं। अमित शहा घामाघूम होऊन बराच काळ प्रतीक्षेत होते। दुसऱ्या दिवशी शहा पुन्हा एकदा मातोश्रीवर पोहोचले। शिवसेना प्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली। गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगतोय अशी दर्दभरी रोमांचक कहाणी बाळासाहेबांना त्यांनी सांगितली। अमुक तमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे अशी ही माहिती बाळासाहेबांना दिली। मी काय करू असं बाळासाहेबांनी विचारलं। आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे असं शहा म्हणाले। बाळासाहेबांनी चिरुटाचा झुरका मारला आणि धूर सोडला। त्यानंतर एक महत्वाचा फोन केला। अमित शहांचं प्रकरण ज्यांच्याकडे होतं त्यांच्याशी मनोहर जोशींच्या फोनवरून बाळासाहेब थेटच बोलले। बाळासाहेबांचं वाक्य होतं, तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा पण तुम्हीही हिंदू आहात हे विसरू नका। एका फोननं अमित शहांच्या जीवनातल्या राजकीय प्रवासातल्या अडचणी दूर झाल्या। अमित शहांनी पुढे काय केलं ते साऱ्या जगानं पाहिलंय। शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी ते निर्घृण वागले। संजय राऊत यांच्या पुस्तकात असे अनेक स्फोटक किस्से आहेत। त्यातील अजून एक खळबळजनक दावा आहे शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या संदर्भातला। बाळासाहेबांप्रमाणे शरद पवारांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना गुजरात दंगल प्रकरणी कसं वाचवलं याबाबत नरकातला स्वर्ग पुस्तकात खळबळजनक दावा करण्यात आला। मोदींना अटक होऊ नये म्हणून शरद पवारांनी कॅबिनेटमध्ये कोणती भूमिका मांडली, तसंच अमित शहांना वाचवण्यासाठी मोदींच्या फोननंतर शरद पवारांनी कशी सूत्र हलवली याबद्दलचा हा किस्सा आहे। तर शरद पवारांनी मोदी आणि अमित शहांना तेव्हा कशी मदत केली होती याबद्दल पुस्तकात संजय राऊत यांनी काय दावा केलाय ते पाहूया। मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात युपीएचं सरकार होतं। गोध्रा कांडात सीबीआयसह अनेक चौकशांचा ससेमिरा होता। गुजरातचे अनेक पोलीस आणि अमित शहांना तुरुंगात जावं लागलं। चौकशी आणि कारवाईची बंदूक मोदींपर्यंत वळली। लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करू नये अशी पवारांची भूमिका होती। पवारांच्या भूमिकेला कॅबिनेटमध्ये मूकसंमती होती आणि मोदींची अटकही टळली। पवारांच्या उपकारांचे मोदींनी किती स्मरण ठेवले। नरकातला स्वर्ग उपकारांची आठवण। अमित शहा खून प्रकरणात आरोपी होते, त्यांना तडीपारही केलं होतं। अमित शहांच्या जामिनात सीबीआय विशेष पथकाचा विरोध होता। सीबीआय पथकातील महाराष्ट्र केडरच्या अधिकाऱ्याचा विशेष विरोध होता। मोदींनी पवारांना फोन केला। पवारांनी स्वभावानुसार मदत केली। शहांना जामीन मिळाला, पण पुढे ते पवार आणि महाराष्ट्र